नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिवाळी स्पेशलमध्ये आता आपण पाहूयात एक पारंपरिक पदार्थ गडगिळ, जो घरामध्ये उपलब्ध असलेल्याच पदार्थांपासून आपल्याला करता येतो। यासाठी लागणारं साहित्य आहे कणिक, जी आपण 2 वाट्या घेतली आहे। त्यात घालण्यासाठी चवीसाठी मीठ, मोहन म्हणून तेल, कणिक भिजवण्यासाठी दूध, तळण्यासाठी चांगलं तूप आणि साखर। गडगिळ्यासाठीची कणिक आपण मळून घेऊयात। त्यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, 2 चमचे तेल, आणि दूध घालून ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे आपल्याला। हे मळून झालेलं आहे असं घट्टसर। याला आपण थोडासा तेलाचा हात लावून सारखं करून घेऊयात आणि ह्याचे शेंगुळे गडगिळ्यासाठी बनवायला आपण लगेच सुरुवात करू शकतो। या पद्धतीने आपण याचे छोटे छोटे शेंगुळे करून घेऊ। या पद्धतीने हे तसे आपण शेंगोळे इथे बनवून घेतलेले। हे आता आपण चांगल्या तुपावर तळून घेऊयात, किंवा तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता। कढई आपण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत तळण्यासाठी तूप। चांगलं तूप, घरचं तूप थोडंसं गरम झालं की आपण हे सगळे जे शेंगुळे केलेले आहेत ते तळून घेणार आहोत। कणिक छान घट्ट भिजवली की हे अजिबात चिटकत नाहीत आणि मोकळे तळता येतात। हे छान गुलाबी रंगावर आलेत, आता झालेले इथे हे तुम्ही काढून घेऊ शकता। हे आपले गडगिळ तळून झालेले आहेत, छानसे गुलाबी रंगावर, आणि मध्यम आचेवर आपण ते तळलेले आहेत। स्लो पण नाही आणि जास्ती हे पण नाही, फास्ट पण नाही। आणि ह्याच्यामध्ये तूप खूप कमी लागतं हे तळायला। टाकताना आपण टाकतो, पण हे जे काही बाकी राहिलंय आपलं तूप, हे आपण आता काढून ठेवणार आहोत। ह्याची आपल्याला आता गरज नाहीये। हे बाजूला आपण काढून घेऊ। त्या कढईमधलं राहिलेलं तूप आपण बाजूला केलेलं आहे आणि त्यावरच आता आपण हे तळलेले गडगिळ घालणार आहोत। ह्यावर आपण टाकणार आहोत साखर। मी 2 वाट्या कणिक घेतलेली होती, तर त्याच्या निम्मी आपण इथे साखर घालत आहोत। ही साखर सुद्धा ऑप्शनल आहे। तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही एवढी पूर्ण अर्धा भांड घालू शकता, नको असेल तर थोडीशी कमी घातली तरी चालते। खूप जण हे गुळाच्या पाकातही करतात, त्याही पद्धतीने करता येईल, पण मी साखर घालून करते। आणि आता ह्याच्यावर आपण एक दुधाचा शिपका देणार आहोत, ज्यामुळे पाक न करता सुद्धा ही बनवता येतं। आता थोडं झाकण ठेवूया आणि 1-2 मिनिटात परत हलवू। हे आता तुमचं हे होत आलंय। आताही तुम्ही हे बंद करू शकता, कारण ही साखर विरघळली आहे, पाक झाला याचा। असं जरी पाकातले गडगिळे आवडत असतील तर तुम्ही आत्ता थांबू शकता, आणि थोडेसे कोरडे सुके तुम्हाला हवे असतील तर आणखी 2 मिनिटं तुम्ही हे चालू राहू द्या। मग हे साखरेचा हा जो पाक आहे हा गडगिळ्याला लागतो आणि त्याचं परत साखरेत रूपांतर होतं। मग तसा जो झालेला तयार असेल
ते गडगिळं मात्र 8 ते 10 दिवस छान राहतं. तर हे गडगिळं आपलं तयार आहे खाण्यासाठी. माझी आई हा पदार्थ नेहमी करायची आणि वडिलांना खूप आवडायचा. आता गार्निशिंगसाठी मी ह्याच्यात काजू आणि केसर घातलाय, पण त्याची काही गरज लागत नाही. पण आजकाल दाखवण्यासाठी हे सगळं करावं लागतं. तर दिवाळीमध्ये हा पदार्थ तुम्ही नक्की करा. तुमच्या घरात असलेल्या साहित्यात तो झटपट बनतो. धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.